Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? महाराष्ट्रामध्ये एक अधिकारी सर्वाहून प्रिय या सरकारला आणि विशेषतः माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असं आम्ही ऐकतोय की त्यांचे अतिशय प्रिय आहेत त्या, आणि त्याच्यामुळे त्यांची पोस्टिंग जी आहे ती कशीही करून करायची. मग कायदा, संविधान, सुप्रीम कोर्टाचे निर्णय ते सगळे बाजूला ठेवून त्यांना नियुक्ती देण्याचं काम जे आहे ते काम महाराष्ट्राचं सरकार करत आहे. त्याच्यामधनं सरळ प्रतीत होत आहेत की कुठेतरी त्यांच्या मदतीनं निवडणुकीवर प्रभाव टाकायचा. रश्मी शुक्लाच का? या महाराष्ट्रामध्ये दुसरे अधिकारी नाहीत का? त्या रिटायर झाल्या तरी स्पेशल त्यांचा साठी वेगळा कायदा असल्यासारखं कायद्याचं मिसइंटरप्रिटेशन करून एक तर त्यांना पोस्टिंग दिली, आणि आज जेव्हा इलेक्शन कमिशननी 4 तारखेला त्यांना सांगितलं की यांना हटवा आणि आम्हाला दुसरं पॅनल पाठवा, त्यावेळेस रश्मी शुक्लांना जी पोस्टिंग मिळालेली होती, जे एक्सटेन्शन मिळालं होतं, त्या एक्सटेन्शन प्रमाणे फक्त ते डीजीपी साठी एक्सटेन्शन आहे. ते एक्सटेन्शन दुसऱ्या कुठल्याही पदासाठी नाही, आणि त्यांची वयाची 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे ज्या क्षणी निवडणूक आयोगाने त्यांना बाजूला केलं त्या क्षणी त्या रिटायर झाल्या, असं कायद्यानुसार असा जो काही नियम आहे आपला, असं प्रकाशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया जे आहेत त्याप्रमाणे त्या ठरल्या आहेत. पण त्या काही स्पेशल असल्यामुळे, आणि कोणत्या कारणासाठी स्पेशल आहे विशेषतः आशिष शेलारांनी सांगावं महाराष्ट्राला. आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा महाराष्ट्राला सांगावं की का संजय वर्मा हे कॉम्पिटंट नाही आहे, सदानंद दाते कॉम्पिटंट नाही आहे, फणसाळकर कॉम्पिटंट नाही आहे, रितेश कुमार आणि इतर अधिकारी हे कॉम्पिटंट नाही आहेत का? या महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटंट अधिकाऱ्यांची कमतरता आहे का? का तुम्ही एका अधिकाऱ्याला 60 वर्ष झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एक्सटेन्शन देऊन तेच डीजीपी असले पाहिजे अशा पद्धतीचा हट्ट धरता, ज्याच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहे, बिटकॉईनचा आरोप आहे, कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये ज्याच्यावर एफआयआर आहे, असाच व्यक्ती तुम्हाला डीजीपी का पाहिजे? आणि जेव्हा शरद पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते, ज्यांनी स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत, अनेक वेळा ज्यांनी गृहमंत्रीपद सांभाळलेलं आहे, देशाचं डिफेन्स मिनिस्टर राहिलेले आहे, संरक्षण मंत्री राहिलेले आहे, कृषी मंत्री राहिलेले आहे, त्यांना जर अशी माहिती येत असेल की पोलिसांच्या गाड्यांमधनं बीजेपीच्या आणि महायुतीच्या उमेदवारांना रसद पोहोचवल्या जाते आणि जाईल, आणि फोन टॅपिंग होण्यासंदर्भात संजय राऊती बोललेत, रोहित पवारही बोललेत, तर अशा अधिकाऱ्याला तुम्हाला हट्टाहसाने का बरं पुन्हा ठेवायचा आहे हा प्रश्न निर्माण होतो. निवडणुकीच्या काळामध्ये जो ऑर्डर इलेक्शन कमिशनने दिलेला आहे त्याची कॉपी आपल्या सगळ्याकडे उपलब्ध आहे. त्या इलेक्शन कमिशनने कुठेही म्हटलेलं नाही आहे की टेम्पररी डीजी द्या. टेम्पररी डीजीपी कसा काय असू शकेल? टेम्पररी डीजीपी तुम्ही निवडणूक काळामध्ये ठेवणं म्हणजे त्याला कुठेतरी इन्फ्लुएन्स किंवा त्यांनी कामच करू नये किंवा त्यांनी सांगावं तसं काम करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? इलेक्शन कमिशनचा ऑर्डर सरळ सांगतो, प्लीज रेफर टू द लेटर अंडर रेफरन्स सिरियल नंबर 1 forwarding there with a panel of 3 officers for the posting of Director General of Police Maharashtra. In this connection I am directed to convey that Commission has considered the panel and approved the name of Shri Sanjay Kumar Verma, IPS Maharashtra batch 1990 for posting as Director General of Police. कुठेतरी इथे इलेक्शन कमिशनने टेम्पररी लिहिलाय का? तात्पुरता लिहिलाय का कुठेतरी इलेक्शन कमिशनने या ऑर्डरमध्ये? स्पष्टपणे जे पॅनल महाराष्ट्राकडनं त्यांनी 4 नोव्हेंबरला जे ऑर्डर त्यांना रिमूव्ह केलं होतं रश्मी शुक्लांना, मग या ऑर्डरमध्ये त्यांनी रेग्युलर पोस्टिंग केली असताना महाराष्ट्र सरकारने हा जो ऑर्डर काढलेला आहे हा ऑर्डर का बरं टेम्पररीचा काढलेला आहे हा एक महत्वाचा प्रश्न जो आहे तिथे उपस्थित होतो आहे, आणि कोणत्या अनुषंगाने काढलेला आहे. त्यामुळे आज आम्ही एक लेटर जे आहे, आता जी व्यक्ती रिटायर झालेली आहे, हे मी पुन्हा सांगतो, हे एक्सटेन्शन फक्त आणि फक्त डीजीपी पोस्टसाठी आहे. तुम्ही रिटायर झालेल्या होत्या, 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असताना सुद्धा तुम्हाला ऑर्डर देण्यात आला होता, जेव्हा की सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्वतःचा ऍक्ट आहे.
6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असेल एखाद्याला रिटायर व्हायचा त्याला डीजीपी नको करायला नको, पण त्यांना डीजीपी करण्यात आणलं. त्यांना 6 महिन्याच्या ऐवजी त्यांच्या हट्टापुढे त्यांना 2 वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलं. मग ते एक्सटेन्शन फक्त आणि फक्त डीजीपी पोस्टला असताना त्यांना जेव्हा रिमूव्ह केलं तेव्हा त्यांना रजेवर कसं पाठवलं? रिटायर्ड अधिकाऱ्याला रजेवर पाठवता येतं का? हा नियमभंग नाही आहे का? हा इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरची पायमल्ली नाही आहे का? निवडणूक आयोगाच्या ऑर्डरची पायमल्ली नाही आहे का? चहल यांना बाजूला केलं होतं, ते परमनंटली बाजूला केलं होतं. तुम्ही पश्चिम बंगाल आणि झारखंड इथले डीजी जे तुम्ही रिमूव्ह केले ते टेम्पररी रिमूव्ह तिथे अपॉइंट करताना तुम्ही परमनंट डीजी अपॉइंट केले ना. मग महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये असा निर्णय घेण्याचा अधिकार यांना कोणी दिला? या संदर्भामध्ये आमची आपल्या माध्यमातून भारताचे निवडणूक आयोग सीईओ महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे आणि चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव महाराष्ट्राच्या यांना विनंती आहे की ही ऑर्डर परमनंट करावी. आम्ही त्यांना 24 तासाची वेळ देतो आहे. आता आम्ही आमचं पत्र पुन्हा एक त्यांना पाठवतो आहे की बा हे इट इज इन डिफायन्स विथ द ऑर्डर ऑफ इलेक्शन कमिशन, की त्यांनी तुम्हाला संजय वर्मा यांना डायरेक्टर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे, ती कुठेही त्यांना इरेग्युलर म्हटलेलं नाही आहे. नंबर 1. मग तुम्ही त्यांची तात्पुरती टेम्पररी अशी अपॉइंटमेंट का केली? दुसरी गोष्ट, जे एक्सटेन्शन रश्मी शुक्ला यांना मिळालेलं होतं ते एक्सटेन्शन फक्त आणि फक्त डीजीपी या पदाकरता आहे. त्यांना त्या पदावरून हटवल्यानंतर त्या रिटायर होतात. मग त्यांना रजेवर पाठवण्याचं काय कारण आहे? तिसरं, या महाराष्ट्रामध्ये रश्मी शुक्ला सोडता वास्तविक पाहता त्यांचा असा काही खूप मोठा ग्लेरिंग रेकॉर्ड नाही आहे, खूप असा फॅसिनेटिंग रेकॉर्ड नाही आहे, खूप असा त्यांनी खूप मोठे मोठे कारनामे केले त्यांच्या कारकिर्दीमध्ये, असं काही नाही आहे. मग त्यांच्या व्यतिरिक्त या महाराष्ट्रामध्ये दुसरे अधिकारी कॉम्पिटंट अधिकारी नाही आहे का? आणि मग कधी ना कधी तर त्यांचा कालावधी संपणारच आहे. मग त्याच्यानंतर महाराष्ट्रातली पोलीस झोपून जाणार आहेत का? तो हयात रश्मी शुक्लांना तुम्ही महाराष्ट्राचा डीजीपी ठेवणार आहे का? हा इतर अधिकारी जे आहेत हा त्यांच्या अधिकाराची पायमल्ली नाही आहे का? हा त्यांचा नॅचरल जस्टिस नाही आहे का की त्यांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे त्यांना डीजीपी होता आलं पाहिजे? या असे अनेक प्रश्न जे आहेत ते याच्यातून निर्माण झालेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात नाही. आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे की नियमाचं पालन झालं पाहिजे. आपण का एखाद्या अधिकाऱ्याच्या पाठीशी एवढ्या ताकदीने उभं राहता, त्याचा अर्थ काय काढायचा? आणि पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला जर अशी माहिती येत असेल की पोलिसांच्या गळ्यातून रसद पुरवायची आहे तर इलेक्शनला इन्फ्लुएन्स करण्यासाठी, निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी आणि आपण जिंकून येण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का? असे अनेक प्रश्न याच्यातून निर्माण होतात. म्हणून आम्ही आता थोड्या वेळाने इलेक्शन कमिशनला आमचं पत्र पाठवतो आहे आणि इलेक्शन कमिशनच्या प्रमाणे जर सरकारने निर्णय घेतला नाही तर मग आम्ही 24 तासाच्या आतमध्ये नंतर आम्ही कोर्टामध्ये PIL दाखल करून कोर्टातून न्याय घेऊ. आता असं आहे की आमच्या माहितीप्रमाणे सेवा ज्येष्ठतेप्रमाणे सर्वात ज्येष्ठ जे आहे ते फणसाळकर आहेत. दुसऱ्या नंबरवर सदानंद दाते जे ANIला आता डीजी म्हणून आहेत, ANIचे प्रमुख आहेत. तिसरे संजय कुमार आहेत. तर याच्यामध्ये फणसाळकरांचं नाव का पाठवण्यात नाही आलं आम्हाला माहीत नाही. दाते ज्येष्ठ आहेत, संजय कुमार आहेत, त्यांनी संजय कुमारांना नेमणूक केली ज्येष्ठतेप्रमाणे, पण नावं सुद्धा जी सिरियली पाठवायला पाहिजे नव्हती ती नावं सिरियली पाठवलेली दिसत नाही आहे. हे स्पष्टपणे समोर आलेलं आहे. रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्रात नव्हत्या जेव्हा त्या डीजी झाल्या तेव्हा, त्या सुद्धा दिल्लीमध्ये प्रतिनियुक्तीवर होत्या आणि त्यांना प्रतिनियुक्तीवरून एम्पॅनल केलं होतं. तर मग सदानंद दातेंचं का नाही केलं किंवा इतर ज्येष्ठ ती पण ज्येष्ठता यादी का पाळण्यात आलेली नाही, हे सुद्धा प्रश्न जे आहे ते अनेक उपस्थित झाले. पण हा गौण मुद्दा आहे. मुद्दा मूळ हा आहे की महाराष्ट्रातले जे ज्येष्ठ IPS अधिकारी इतर आहेत ज्यांचा अधिकार आहे आता डीजी होण्याचा, ते कॉम्पिटंट नाही आहे असा तुम्ही मेसेज देऊन आले का? जर उद्या कधी ना कधी रश्मी शुक्ला ह्या सेवानिवृत्त होतीलच, सेवानिवृत्त झाल्या आहेत, त्यांना पदावरून जावं लागेलच. मग त्याच्यानंतर या महाराष्ट्रातली पोलीस संपली, आता अधिकारीच राहिले नाही कॉम्पिटंट, असा त्याचा अर्थ, असा त्याचा मेसेज देशभरामध्ये जगामध्ये हे महाराष्ट्र सरकार देऊ इच्छित आहे का? हाही प्रश्न आम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारतो.
एकतर ती प्रत काही काँग्रेसच्या छापखान्यात छापली गेली नाही आहे, तसा काँग्रेसचा काही छापखाना नाही आहे. दुसरी गोष्ट, संविधानाचा प्रतीचा रंगपेक्षा संविधानाचं अंतरंग जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. ते देवेंद्र फडणवीसांना आवडत नाही. त्यांच्या शिकवणीप्रमाणे त्यांना मनुस्मृती आवडते, त्यांना बंच ऑफ थॉट आवडते, हे आम्हाला माहिती आहे. आणि त्यांना बहुजनांना अधिकार मिळालेले आवडत नाही. आणि तिसरी गोष्ट, राहुलजी सरळ रेशीमबागेतून संविधान सन्मान रॅली करतात आहे, संविधान सन्मान संमेलन करतात आहे. हे कुठतरी घरमे घुसके सारखं त्यामुळे कुठेतरी झोंबलं असेल. रेशीमबाग म्हणजे आपण समजता मी काय म्हणतो ते. तर त्यांनी घटनेच्या अंतरंगाचा विचार करावा. घटनेची ओरिजिनल मूळ प्रत ही पांढऱ्या कागदावर काळ्या अक्षराने लिहिलेलीच आहे. त्याचं अंतरंग महत्त्वाचं आहे. घटनेने जी समानतेचा अधिकार दिला तो महत्त्वाचा आहे. आणि आपण कुठं कुठं घटनेची पायमल्ली केली आहे बऱ्याच वेळा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि ते जनतेच्याही लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे काही मुद्दे नाही आहे. आणि आपण स्वतः हरतात आहे ते तुम्हाला सांगतो मी. दक्षिण पश्चिम ह्या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये ते अडचणीत आहे. काल त्यांनी सीआरपीएफचा मार्च करवला. असा मार्च मी नागपूरचा आहे, असा मार्च मी माझ्या आयुष्यात कधीही निवडणुकीत पाहिला नाही. 6-7 निवडणुका मी पाहिलेल्या आहे, पण दक्षिण पश्चिम मध्ये असा मार्च आम्ही काल पाहिला. जसं काही तिथे कोणी आतंकवादी आलेले आहेत, कोणी काही आलेले आहेत, तिथे आमचे उमेदवार होते आणि त्यांच्या रॅलीच्या समोरून त्यांना बाजूला व्हावं लागलं आणि तो मार्च झाला. अशा पद्धतीची दहशत आम्ही कधी पाहिलेली नाही आहे. ज्यावेळेस पूर आला होता तेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं होतं दक्षिण पश्चिम मध्ये, काय पूर्ण नागपूरमध्ये गेलं होतं, पण दक्षिण पश्चिम मध्ये अंबाझरी तलावाचं जे त्यांनी चुकीचं बांधकाम केलेलं होतं त्याच्यामुळे जे लोकांच्या घरात पाणी गेलं तेव्हा आम्ही चिड पाहिलेली होती. आणि कुठलेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असून कुठलेही त्या तिथे विशेष काम झालं नाही त्यांच्या मतदारसंघात. त्यामुळे मतदारसंघातले लोक रागवलेले आहेत. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन जे आहे की सत्ताही जाते आहे, मुद्दे कुठले आपल्याजवळ नाही आहे, आपण स्वतः हारण्याच्या काठावर आहोत. त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन जे आहे ते ढळलेलं आहे. आणि त्यामुळे अशी ती फालतूची बरळ जी आहे, बडबड वायफळ, हे आता देवेंद्र फडणवीस करायला लागले आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.